हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज मला सुट्टी आहे आणि आज संडेचा दिवस आहे आणि आम्ही लोक आता चाललोय आमच्या घरी कोपरखेरणेला. आज आमचा थोडा वेगळा प्लॅन आहे. मला खूप दिवसापासून आता चिकन बिर्याणी खायची होती आणि आमच्या मम्मीला चिकन बिर्याणी खूप आवडते. सो मी आज तिथे जाऊन चिकन बिर्याणी बनवणार आहे आणि ह्यांचं तर तुम्हाला माहीतच आहे की हाऊ मच ही लव्स बिर्याणी. एव्हरी वीकेंडला आम्ही बिर्याणी खातोच ऑलमोस्ट, बिकॉज त्याला तेच आवडतं आणि दुसरं काय आवडत नाही. सो आज जाणार आहे कोपरखेरणेला आणि तिथे आम्ही घरी बिर्याणी बनवणार आहे. सो मम्मी पप्पा बरोबर आज थोडा दिवस स्पेंड करणार आहे. सो त्यासाठी आम्ही निघालो आहे. आता 2 वाजले दुपारचे आणि आम्ही रेडी झालो आहे आणि आता मी निघणार आहे. सो प्लीज स्टे कनेक्टेड अँड वॉच दिस व्लॉग टिल द एंड. सो गाईज आज आमच्या घरी चिकन बिर्याणीचा बेत आहे. तिने आणि चिकन मॅरिनेट करून ठेवलंय, म्हणजे मग केलं नाही अजून. मसाला वगैरे तयार होतोय. ची मम्मी इकडे लसूण वगैरे सोलते. आजची मेन शेफ नेहा आहे. मम्मीच्या आवडीची बिर्याणी आहे म्हणून आज बिर्याणी बनवते. मम्मीला आणि मला बिर्याणी आवडते म्हणून नेहाने आज बिर्याणी बनवायला ठरवलंय. पप्पा पण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसतील. पप्पा पण येतील थोड्या वेळाने कामावरून. आपल्या ब्लॉग मधलं मेन कॅरेक्टर पप्पा आहेत काय? अर्धा युट्यूब तर पप्पाने फेमस केलाय. पप्पा स्टार आहेत बाबा. हे मी आधी थोडं मॅरिनेट करून सगळं ठेवते आणि थोड्या वेळाने बनवणार आहे बिर्याणी. बट तोपर्यंत थोडं मॅरिनेशन करून ठेवलं की चांगलं फ्लेवर त्यामुळे. सो आता हा माझा स्पेशल मसाला आहे जो मी रेडी केलेला आणि आता तो मी मॅरिनेट करते या चिकनमध्ये सगळं टाकून. आमच्या मम्मीला स्पायसी आवडतं जेवण, त्यामुळे मग मला थोडा स्पायसी बिर्याणी बनवायची आहे. नाही सगळ्यांना टाकणार, असं काय थोडं साईडला. सो आता इकडे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे मी आणि आता ऑनियन फ्राय करते. बरिस्ता बनवते. थोड्या वेळाने आम्हाला मामांकडे पण जायचं आहे. त्यांची तब्येत बरी नव्हती तर त्यांना बघायसाठी जायचं आम्हाला. तर मी हे फटाफट करून ठेवते. मामी जाणार आहे. आता ह्याच्यानंतर काय करणार? ह्याच्यानंतर मग ग्रेव्ही बनवणार मी फर्स्ट. आणि आपण पूर्ण बिर्याणी बनवूनच जायचंय मग? नाही, मग राईस वगैरे नंतर बनवूया. राईसचं आणि दम नंतर हे करूया त्याचं बिर्याणीला. बट ग्रेव्ही बनवते आणि हे सगळं प्रॉपर फ्राय वगैरे करून ठेवलं तर मग काय इझी पडेल नंतर आल्यावर. अच्छा, जास्त टाइम नाही लागणार. तसं पण अजून एवढा टाइम नाही झाला. ओके. 6:45 वाजले फक्त. काय 6:45? म्हटलं 6:45 वाजले की काय? 5:40. पप्पा पण येतील आमच्या थोड्या वेळ. बंदोबस्त लागले. मम्मी काय करते? पेरू खाऊन झाला तुझा? सो गाईज आता आमची बिर्याणी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. मी बिर्याणीची ग्रेव्ही बनवली आहे आणि साईड बाय साईड राईस पण बनतोय, कुक होतोय आणि त्यानंतर जस्ट लेयर्स द्यायचे आणि दम द्यायचा आहे बिर्याणीला आणि मग रेडी होणार आहे आणि खायची आहे. मग खाणारे आता आराम करून उठले झोपून. हे ब्लॉग बनवणार होते मी बिर्याणी बनवतानाचा, बट अनफॉर्च्युनेटली त्यांना तब्येत बरी नसल्यामुळे झोप आली तर बिचारे झोपून गेले. झोप आली आणि आता चांगली झोप करून उठलेले आहेत.
आणि आता एकदम इथे पिक्चरचं बघतात, पिक्चरला जायचंय, पॉपकॉर्न बघतात. सो आता बिर्याणी रेडी झाली की आम्ही खाणार आहे. पप्पा अजून आलेले आहेत आमचे, तर ते थोडे आज लेट होणार आहेत. आणि मम्मीचं इकडे खायचं चाललंय. आमचं खायचंच असतं चालू, हे खा ते खा ते खा, सगळं खायचं चालू असतं जेव्हा पण आम्ही येतो तेव्हा. सो असं चाललेलं आहे आमचं आजचं रुटीन. तर बघत राहा आमची बिर्याणी. मम्मी बघा स्वतःच बोलते खाऊन खाऊन जाडी झाली आहे, पण योगाला जाऊन मॅरेथॉन पण करते. मग पाय दुखतात, मग झोपून आजारी पडते. असं सगळं आहे आमचं सिक्वेन्स. सो जस्ट बघत राहा आम्ही कशी बिर्याणी बनवली आहे. आणि तुम्ही पण या आमच्याकडे बिर्याणी खायला आज. मम्मीच्या आवडीची बिर्याणी बनवली आहे मम्मीसाठी. कसा वास येतोय मम्मी जरा सांगा. तर तुम्ही बघू शकता इकडे ग्रेव्ही बनलेली आहे आणि त्या साईडला इकडे राईस कुक होतोय. सो ऑलमोस्ट सगळं रेडी आहे. आणि मम्मीने रायता बनवलाय. इकडे रायता बनवून रेडी आहे. हे रायता बनवणार होते बट बिचारे पप्पा बनवतात आमचे. नाही भारी बनवलाय मम्मीने, मी टेस्ट केलाय स्वतः. सो मम्मी संध्याकाळची पूजा करतायत आता. मग झाली आता बिर्याणी आपली. बिर्याणी ऑलमोस्ट. कधी मिळणार आहे खायला आता. हे राईस कुक पण झाला आहे. तर नुसतं ते दमला लावायचे बिर्याणी, लाईक लेयर्स लावायचे आणि मग रेडी आहे सगळं. तर लगेच खायचं. पप्पा आले की लगेच खाऊया. भूक पण लागली बघून बघून बनवून. भूक लागली आता बघून बघून मला. सो आता आम्ही मामाकडे चाललोय आमच्या. अशी त्याच्या वरनं अशी गार्निशिंग करायची. सो आता बिर्याणीची सेकंड लास्ट गार्निशिंग झालेली आहे. नंतर हे करायचं अजून थोडंसं वरचं फायनल टच बाकी आहे, पण आम्ही ते आता मामाकडे जाऊन येऊन करणार आहे. ऐकणार ते ठेवायचा, ते आल्यावर करू आपण, घरी आल्यावर. आता नको करू, थंड होऊन जायचं. ओके 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 मॅडम. ओके मॅडम. हे मला बोलले 2 मसाले घेतले, एक मम्मीकडे ठेव ना. म्हटलं राहू दे, मम्मी नाही बनवणार, त्यापेक्षा इथे ठेवा, मी बनवून देईन. तरी मग तू अशी करतेस माझ्या मम्मीला. म्हटलं मम्मी नाही बनवणार, मला माहिती, मम्मी करून तरी घे. पूर्वला रांगोळी केली, प्रदर्शन आम्ही तयारी केलं. सोलापूरवरून अक्कलकोटला लास्ट स्टॉप आहे. 40 किलोमीटर आहे ना सोलापूरवरून 40 किलोमीटर. आम्ही पण सोलापूरमध्येच थांबलो. तिथे थांबलो. एक दिवस राहिला कुठे तुम्ही? तिथे सोलापूर सिटी. मम्मीकडे जाणार आहे ना. हो एवढ्या ह्याच्यात डब्यात नका देऊ ते. हे द्या पिशवी द्या एवढ्या काय. आता ऑपरेशन करायचं आता काय झालं, मी आयुर्वेदिक औषध पण घेतली ना, एका माणसाने दिले ते पाणी. मामांचा आमचा 50वा बर्थडे झालेला आहे, पण त्यावेळी आम्ही नव्हतो इकडे. सो त्यासाठी आम्ही आज खास टाइम काढून आलोय मामाचा बर्थडे करायसाठी. तर केक ऑलरेडी आणलेला, बट त्याच्याकडे ऑलरेडी 2 केक होते. तर मामा बोलले की जास्त केक घेऊन येऊ नका, कारण की ते लोक खात नाही. म्हणून आम्ही असा छोटासा नॉर्मल केक आणलाय त्यांच्यासाठी, रवा केक, त्यांना जो आवडतो तसा. आणि कसं आम्ही आज मामांना भेटायला आलोय. मामी हॅपी बर्थडे मामा. हॅपी बर्थडे मामा.
हॅपी बर्थडे मामा. हा सो गाईज आम्ही आता मामाचा बर्थडे सेलिब्रेट केलाय. बघा मामा कसा एकदम तयार होऊन मस्तपैकी फ्रेश रेडी झालेला आहे. आणि हे माझे दुसरे मामा आहेत. मम्मी बाबांना तर तुम्ही ओळखता, बाबांची ओळखता मी तुम्हाला करून दिलेली आहे. बाबा हाय करा. असे करा. बाबा म्हणजे मम्मीचे पप्पा आहेत. मम्मीचे पप्पा. सो मामींना तुम्ही पहिल्यांदा बघताय. मामी जेवण बनवता आल्यात बिचाऱ्या. मामी त्यांचं काम करता करता स्किप करून आल्यात आम्हाला भेटायला खाली. सो आम्ही आता मामाचा बर्थडे सेलिब्रेट केला आहे. आणि मामाचा 50th बर्थडे होता जसं आम्ही तुम्हाला सांगितलेलं. बट त्या टायमिंगला आम्ही इकडे नव्हतो, आम्ही अक्कलकोटला होतो. सो त्यामुळे प्रतीकला मामाचा बर्थडे सेलिब्रेट करायचा होता. तर मग आम्ही आज सुट्टी होती तर आज आलो मामाचा बर्थडे सेलिब्रेट करायला. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मामा. 50 वर्षाचे तुम्ही झालात. अजून तुम्हाला उदंड आयुष्य लाभो अशी स्वामींकडे मी प्रार्थना पण करून आलोय. त्याच दिवशी तुमचा बर्थडे होता ना, ज्या दिवशी आम्ही सो गाईज आता आम्ही दोन्ही मामांकडे जाऊन आता घरी परत आलोय. पप्पा पण कामावरून आलेत आणि बिर्याणीचा फायनल टच न्या देते. आणि आम्ही आता सगळं जेवण वगैरे घेणार आहे, जेवणार आहे. दिवसभर न्यानी तयारी केली बिर्याणीची. ती आता आम्ही बिर्याणी खाऊन मजा करणार आहे, पार्टी. सो रायता ऑलरेडी आलेला आहे इथे. हा रायता वेगळा ठेवला आहे. ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. ह्यांना लोकांना असलं आवडत नाही, मला आवडतं म्हणून मी सेपरेट. ते बघा तिकडे नेहा बिर्याणीचा दम लागलाय की नाही ते दे बघते. एवढं भारी लागतं. सो ह्यांनी एक नवीन इन्व्हेन्शन केलंय. रायतामध्ये इन्व्हेन्शन ओल्डच आहे. काय टाकलंय? शेंगदाण्याचं कूट. रायतामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. भारी लागतं, खाऊन बघ. कधी ट्राय नाही केलंय. आम्ही वेट करतोय आता. मम्मी पप्पा गेले तर खाली सिद्धी आहे तिला बोलवायला जेवायसाठी. आणि दम लागतोय. रेडी होत आहे आता, थोडं गरम होतीये आणि मग आम्ही जेवणार आहे. अरे ओपन करो. सो दिस इज आवर बिर्याणी. यू कैन सी इट. नाइस. अरे ओपन करो उसको यार, मस्त लग रहा है देखने में. बिरयानी विथ रायता. शेफ रायता मेड बाय मॉम. असिस्टंट शेफ. अँड बिर्याणी मेड बाय मी. तर हाय बोला जरा ब्लॉग मध्ये आपल्या. हाय. सगळ्या व्ह्यूवर प्रमोशनचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल. आणि आता ड्युटी वरून थकून आलेले आहेत पप्पा. त्यांची तब्येत पण थोडी बरोबर नाही आहे. बिर्याणीच्या ताटावर बसलेले आहेत पप्पा. हो मग फुल सीन झालाय. आवाज बसलाय पप्पा. मला पण सर्दी खोकला झालाय काम. मम्मी ते हे द्या ना पप्पा. स्टार्ट. ह्यात कूट टाकलंय शेंगदाण्याचं. टाकायचं का तुम्हाला? आमच्या आपल्यात नाही टाकलं. टी शर्ट भारी घातलाय पप्पा. टी शर्ट भारी आहे म्हणजे. भारी. कसे झाले पप्पा बिर्याणी? मीठ लागतंय.
आता बिर्याणीचा कार्यक्रम संपलेला आहे. आता मी घरी चाललोय आणि आज नेहा गाडी चालवते आणि मी रिलॅक्स्ड पोझिशन मध्ये बसलेलो आहे. ऑलराऊंडर बायको आहे माझी. जेवण बनवण्यात एक्सपर्ट, कामामध्ये एक्सपर्ट, सगळ्या गोष्टीत एक्सपर्ट, गाडी चालवण्यात पण एक्सपर्ट. सो गाईज आता आम्ही घरी पोचलो आहे आणि अशा प्रकारे आमचा डे एंड झाला आहे. आम्ही खूप एन्जॉय केलं आज आणि खूप मजा आली बिर्याणी बनवायला आणि सगळे एकत्र बसून आम्ही खूप दिवसांनंतर जेवलो, खूप मजा केली आणि गप्पा मारल्या आणि खूप दिवसानंतर एवढी छान मजा आली आहे. सो चांगला दिवस होता आज आणि चांगल्या प्रकारे स्पेंड केला आहे आम्ही मम्मी पप्पा बरोबर. पप्पांची तब्येत थोडी बरी नव्हती पण तरी पण पप्पा पण खूप हसले, आम्ही सगळे खूप हसलो, काय काय डिस्कशन केलं. मग मारियाशी व्हिडिओ कॉल केला, ऋतिक भाऊजींशी व्हिडिओ कॉल केलं आणि खूप मजा आली. सो आजचा ब्लॉग मी इकडेच एंड करते. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड स्टे सेफ.